संभाजीनगरमध्ये रवी राणा यांच्या विरोधात सध्या आंदोलन सुरू आहे। महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी संभाजीनगरमध्ये ही निदर्शनं सुरू केल्याचं पाहायला मिळत आहे। रवी राणा यांच्या विरोधात महाविकास आघाडी पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केलेली आहे। मत न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं वक्तव्य रवी राणा यांनी केलेलं होतं आणि त्याच वक्तव्याविरोधात आता महाविकास आघाडी आक्रमक झालेली आहे। संभाजीनगरमध्ये सध्या हे आंदोलन सुरू आहे। महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। मत न दिल्यास लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं वक्तव्य त्याने केलेलं होतं। त्या वक्तव्याविरोधात हे सध्या आंदोलन सुरू आहे। या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्यासोबत आहेत। सचिन, आपण पाहतोय रवी राणा यांच्या विरोधात हे संभाजीनगरमध्ये आंदोलन सुरू आहे। काय सध्याची परिस्थिती आहे तिथली आणि काय मागणी नेमकी आंदोलनकर्ते करतायत? गौरी, आपण पाहतो की अशा पद्धतीने काँग्रेस आक्रमक झालेली आहे रवी राणा यांच्या विरोधात। रवी राणांनी जो वक्तव्य केला होता त्या विरोधात मोठ्या प्रमाणात आता क्रांती चौक मध्ये या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत। महिला काँग्रेसच्या वतीने जोरदार निदर्शने या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण पाहतो की हा बॅनर आहे आणि अशा पद्धतीने रवी राणा यांचा फोटो लावलेला आहे। त्यामुळे बाजूला त्यांना जोडे देखील महिलांच्या वतीने या ठिकाणी मारण्यात येत आहे। हे दृश्य आपण पाहू शकतो। त्यांनी जो वक्तव्य केलेला होता की त्या वक्तव्यावरून कालपासून वाद निर्माण झालेला आहे। या महिला आपल्याला आक्रमक झाल्याचं चित्र सध्या या ठिकाणी पाहायला मिळतं। राज्य सरकार असेल किंवा रवी राणा असेल यांच्या विरोधात या ठिकाणी घोषणाबाजी सध्या सुरू आहे। ते महिला पदाधिकारी आहेत। त्या महिला पदाधिकाऱ्यांकडून आपण त्यांच्या मागण्या काय आहेत नेमक्या आपण जाणू। काय तुमच्या मागण्या आहेत? एक मिनिट। काल रवी राणा हा जो भाजपचा दलाल आहे, आम्ही त्याला दलाल म्हणू, कारण की त्यांनी काल अवघ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या लाडक्या बहिणीचा अपमान केला आहे। एकीकडे ही महायुतीची सरकार सांगते, घोषणाबाजी करते की महाराष्ट्रातल्या रक्षाबंधन निमित्ताने महिलांना लाडकी बहीण योजना म्हणून आम्ही प्रति महिना 1500 रुपये देऊ, आणि एकीकडनं हा दलाल रवी राणा मंचावर असं म्हणतो, या महाराष्ट्रामधल्या महिलांचा अपमान करतो आणि म्हणतो की भाजपला जर मतदान तुम्ही केलं नाही तर तुमच्याकडले 1500 रुपये आपण वापस घेऊ। मागणी काय आहे? आमची मागणी आहे की रवी राणावर निवडणूक आयोगाच्या माध्यमातून तक्रार नोंदली गेली पाहिजे, याचं पनिशमेंट त्याला झालं पाहिजे। दुसरीकडे जी लालच आश्वासन तुम्ही आज या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीला विधानसभेच्या निवडणुकीपोटी देत आहात, कारण की सगळ्यांना माहिती आहे लोकसभेमध्ये महाविकास आघाडीने महायुतीला जोरदार धक्का दिलेला आहे आणि हा अपमान त्यांना सहन झाला नसल्यामुळे सांगाल तुम्ही आज आंदोलन करता या ठिकाणी महिलांना जी लाडकी योजना जी जाहीर केली ती खरं म्हणजे दलाल हे रवी राणा सारखे सर्व जिल्ह्यात दलाल आहेत। आज मी पोस्ट ऑफिस मध्ये महिलांना सरकारने काय सांगितलं, निदर्शने करताय, तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत? आमच्या मागण्या आहेत की भाजपा सरकार जे असे खोटे आश्वासन देत आहे, खोटं प्रलोभन दाखवत खोटे आश्वासन देऊन सत्तेवर परत रवी राणा आणि बीजेपी सरकार ही महिलाची चेष्टा उडवत आहे, लाडकी बहिणीचं आमिष दाखवत आहे। जेव्हा त्यांनी दिलं तेच खरं म्हणायचं। हा रवी राणाने हा महिलाचा अपमान केलेला आहे, हा खूप मोठा अपमान आहे, हा त्याच्यावर गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे। महिला आक्रमक आहेत मात्र पुरुष देखील मंडळी या ठिकाणी काय सांगाल तुम्ही? काय ज्या पद्धतीमध्ये रवी राणाचं वक्तव्य होतं यांनी हे दाखवून दिलेलं आहे की ही जी योजना होती लाडकी बहीण योजना हे फक्त महिलांना आमिष दाखवण्याकरता भारतीय जनता पार्टीने आणलेली आहे आणि रवी राणा सारख्या माणसांनी आता निवडणूक आयोगाने त्यांच्यावरती पाबंदी आणली पाहिजे की त्यांनी डायरेक्ट म्हटलेलं आहे की जर तुम्ही भारतीय जनता पार्टीला वोट टाकणार नाही तर तुमच्या खात्यातले 1500 रुपये आम्ही परत काढून घेऊ। तर हे ज्या पद्धतीमध्ये केंद्रामध्ये हे काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आहे आणि या ठिकाणी काँग्रेस आक्रमक झाल्याचे नक्कीच सचिन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।